श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2141व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज फाल्गुन कृष्ण तृतीया, शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026। आज संकष्ट चतुर्थी। गुरुवाणी पुष्प 18, अध्याय 5, विवाह आणि घटस्फोट। परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना या भागात पुढे म्हणतात, आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान आहे। तसेच ही संस्कृती किमान 15 ते 20 हजार वर्षांपूर्वीची आहे। आपल्या ज्ञानी ऋषीमुनींनी स्त्रीचा नैसर्गिकरित्या असलेला शारीरिक कमकुवतपणा ओळखून तिला अबला ठरवले आहे आणि म्हणून तिच्या चरितार्थाची संपूर्ण जबाबदारी पुरुषावर असते। त्यामुळे पुरुष सहसा कमीपणा व नमते घेत नाहीत। दुसरे म्हणजे व्यवहारामध्ये व बाहेर जगामध्ये वागताना पुरुषांना जे चटके बसलेले असतात, जे अनुभव आलेले असतात, त्या आधाराने पुरुष बोलत असतो। किरकोळ कुरबुरीमध्ये काही वेळा पुरुषांचे चुकत असेल तर काही वेळा स्त्रियांचेही चुकत असेल। सध्या स्त्री ही शिकलेली असते व पैसे कमावत असल्यामुळे तीही लवकर माघार घेत नाही। तिचा अहंभाव दुखावतो। काही वेळा स्त्रिया फार त्रागा करतात, काही वेळा पुरुषही बेफाम होतात व स्त्रियांवर हात उगारतात। त्यामुळे काही स्त्रिया जीव देण्याची भाषा बोलतात व घटस्फोटापर्यंत पाळी येते। इतक्या खटपटीनंतर काही वर्षे संसार केल्यानंतर घटस्फोट होणे हे वाईट होय। जर नवरा बायकोची भांडणे झाली तर ते दोघेही तणतण करत आमच्याकडे येतात। दोघेही स्वतःची बाजू आमच्या पुढे मांडतात। जेव्हा असे लोक आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही थंड डोक्याने सर्व ऐकून घेतो व समजावून सांगतो की कधीही घटस्फोटाची भाषा बोलू नका। त्या दोघांचा सलोखा करून देतो व पुन्हा भांडणे करू नका म्हणून समजावून सांगतो। आम्ही कधीही ताटातुटीचा व घटस्फोटाचा सल्ला देत नाही। घटस्फोटाच्या वेळेस जर त्या जोडप्यास मुलं असतील तर सर्वात जास्त परिणाम त्या मुलांवर होतो। त्या बिचाऱ्यांचा यात काहीच दोष नसतो। मुलांची मानसिक उडाताण होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर होतो। त्यासाठी दोघांनी थोडं सोसावं, थोडं सोडून द्यावं व आपलं नातं निभावण्याचा प्रयत्न करावा। आम्ही नेहमी जोडण्याचं काम करतो, तोडण्याचं नव्हे। आजकालच्या दिवसांमध्ये लग्न लवकर जमत नाही, त्यामुळे वय वाढत जाते। योग्य व्यक्ती व कुटुंब शोधून लग्न होणं फार अवघड होऊन बसले आहे। मुलीसाठी चांगले घर व चांगला मुलगा शोधून मुलीचे लग्न लावण्यात आईवडिलांचा पुष्कळ पैसाही खर्च झालेला असतो। त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने कधीही जीवावर उदार होऊन जीव देण्याची भाषा बोलू नये। लग्न झालेल्या मुलीने नेहमी सामंजस्याने घ्यावे, कारण एकतर ती स्वतःच्या आईवडिलांना सोडून व घर सोडून नव्या घरात आलेली असते आणि या नव्या घरात आधार घेतलेला असतो। लग्न झालेल्या स्त्रीने पतीला कधीही उपाशी ठेवू नये। भांडण झाले आणि स्त्री झोपून गेली किंवा रागावून बसली आणि जर तिने असा विचार केला की नवरा करेल काहीतरी, बाहेरून विकत आणेल नाहीतर झोपेल उपाशी, तर ते चुकीचे ठरेल। शेवटी अग्नीला साक्षी ठेवून तुम्ही पतीच्या गुणदोषांसहित त्याला स्वीकारता, त्याच्या पोषणाची जबाबदारी घेता। तो कसाही वागला तरी तुम्ही तुमच्या कर्तव्यात चुकू नका। हा धर्म सांभाळण्यासाठी स्त्रीने आस्तिक असणे गरजेचे आहे। आस्तिक स्त्रीमध्ये सामंजस्य असते व ती पतिधर्म व्यवस्थित सांभाळते, मुलांवर उत्तम संस्कार करते। नवीन लग्न झालेल्या मुलीने तोकडा पेहराव करून बाहेर पडू नये, कारण दुष्ट शक्ती ही पायाकडून वर सरकते। दुष्ट शक्ती ही दाराच्या बाहेर उभीच असते। तुमच्या गैरवागण्याने तिचा घरात प्रवेश होतो, तिचे पारडे जड होते व घरात हळूहळू कलह सुरू होतो। आजकाल मुली मद्यपानही करतात, अभक्ष्य भक्षणही करतात आणि त्याचे कौतुक होते। हे चुकीचे आहे।
काही लोक स्त्री पुरुष समानता जरी मानत असले तरी स्त्रीने चांगल्या संततीसाठी मर्यादा सांभाळणे आवश्यक आहे. तिने अपेयपान आणि अभक्ष्य भक्षण टाळावे, अन्यथा संततीत दोष उत्पन्न होतात, हे विज्ञानानेही मान्य केले आहे. स्त्रियांनी पतीला आवडतील त्याच रंगाची वस्त्रे वापरावीत. त्याचे नावडते रंग धारण करू नयेत. नावडत्या रंगांचे वस्त्र समोर आले की पुरुषांचे मस्तक भडकते व त्या स्त्रीविषयी मनात वाईट विचार येऊन भांडणे होतात. भांडणे अगदी क्षुल्लक कारणावरून सुरू होतात. तुम्हाला त्या पाठीमागचं कारण कळत नाही, पण मूळ कारण पत्नीने पतीच्या नावडत्या रंगाचे वस्त्र नेसणे हे असते. स्त्रीने जर पतीच्या आवडीच्या रंगाची वस्त्रे नेसली तर त्याचे मन प्रसन्न राहते आणि साहजिकच त्याला पत्नीबद्दल प्रेम वाटते. भांडणे कमी होतात. श्री गुरुचरित्रात पतिव्रतेने पतीच्या आवडत्या रंगाची लुगडी नेसावीत असे सांगितले आहे. घरात भांडणे कमी व्हावीत, घरातील स्त्रीबद्दल इतर सर्वांना प्रेम वाटावे म्हणून स्त्रियांनी काचेच्या बांगड्या घालाव्यात. त्या बांगड्यांमधून जो मधुर आवाज निर्माण होतो त्या नादाने तिचे स्वतःचे हृदय कोमल होतेच, पण ऐकणाऱ्यालाही मृदू संवेदना निर्माण होते. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर घटस्फोट झाल्यानंतर स्त्रियांची स्थिती फार दयनीय होते. त्यांना कोणीच वाली राहत नाही. त्या स्त्रिया कसे तरी जीवन कंठत असतात. आतापर्यंत ज्या स्त्रिया दुर्दैवाने विधवा झाल्या किंवा परित्यक्ता झाल्या आहेत त्यांची स्थिती तुम्ही एकदा डोळ्यांनी पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तिचे जिणे किती अवघड झालेले आहे. मग ही घटस्फोटाची भाषा तुम्ही विसराल. लग्न झालेली जी मुले काही दिवसानंतर म्हणतात की बायको पसंत नाही म्हणून तिच्याशी पटत नाही, त्यांना मी विचारतो की लग्नाच्या आधी तू मुलगी पाहिली होतीस व तिला बायको म्हणून पसंत केली होतीस ना? आता नकार का देतोस? तसेच काही स्त्रिया म्हणतात की नवरा पसंत नाही म्हणून रोज भांडणं होतात. मी त्यांना देखील हाच प्रश्न विचारतो व शांत राहण्याचा सल्ला देतो. नवरा कसाही असो, तो स्त्रियांना जीवनात आधारच असतो. तुम्ही भांडत असाल तरीही तुम्ही पुन्हा एकत्र येणारच. कोणत्याही परिस्थितीत घटस्फोटाची भाषा बोलू नका. जर स्त्रीने घटस्फोट घेतला तर ती कोणाशी बोलणार? ऐकणारा समोर नसेल तर आपल्या मनातील एखादी गोष्ट किंवा अडचण ती कोणाजवळ बोलणार? जर ती बोलली नाही तर तिची घुसमट होईल व ती भ्रमिष्ट होईल. काही स्त्रिया अतिशय हट्टी असतात. एका पतीने त्याच्या कंपनीच्या पार्टीमध्ये एकदा मित्राच्या आग्रहाखातर थोडीशी दारू घेतली. हे बायकोपुढे त्याने कबूल केले. लग्नाच्या आधी मी कधीही दारू घेणार नाही अशी नवऱ्याने शपथ घेऊन कबूल केले होते. मग ही शपथ तोडून दारू का घेतली असे म्हणून या सुशिक्षित पत्नीने इतके ताणून धरले की थेट घटस्फोटापर्यंत पाळी आली. ते दोघे माझ्याकडे आले व मला वरील सर्व सत्य हकीकत सांगितली. मी त्या बाईला सांगितले की इतके ताणून धरण्यात काही अर्थ नाही. नवरा प्रामाणिकपणे चूक कबूल करतो आहे व पुन्हा दारू घेणार नाही असे कबूल केल्यानंतर इतके मनाला लावून घेऊ नये. नवऱ्याच्या गैरहजेरीमध्ये तुमच्याकडूनही काही चुका होत नाहीत का? लहान सहान चुकांकडे लक्ष न देता संसार कसा सुखाचा होईल हे बघा. यापुढे तोडण्याच्या व घटस्फोटाच्या गोष्टी करू नका. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी या अध्यायाच्या पुढील भागासाठी. श्री गुरुदेव दत्त.